हर्ष कुठं कुणाकडे ठेवलं? अरे हा त्याचे बाबा आहेत ना आज. काय होतं? कुठं दुखतंय? मध्येच हा झोप सुद्धा लागत नाही, खाली झोपायला पण येईल. काय मी काकीला घेऊन जाते दवाखान्यात. हा माऊ मस्ती करू नको. हा मी लगेच येते. भूक लागली काय? आता चहा बिस्किट खाल्लंस ना? आल्यावर जेवायचं. मी आली लगेच. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ. आता ॲक्च्युली काय झालं आहे की निकिताच्या पोटात दुखते. सकाळपासून तिच्या पोटात दुखते आणि दुपारचे दवाखाने बंद असतात. त्याच्यामुळे मी म्हटलं तू संध्याकाळी ये. आता आली आहे ती पटकन. आता दिवाबत्ती वगैरे लावली आणि आता मी पहिल्यांदा दवाखान्यात जाऊन येते. पोटात का तिच्या अचानक दुखायला लागलं काय कारण कळलं नाही आहे. चला आता दवाखान्यात जाते आणि मग बघूयात काय होतं. तिला मी डॉक्टरकडे घेऊन आली आणि खरंच म्हणजे तिच्या खूपच पोटात दुखत होतं. डॉक्टरकडून आलो आणि पहिल्यांदा तिला जेवायला देत होती कारण त्यांनी औषधं दिलेली आणि सकाळी तिने फक्त एक चपाती खाल्लेली. त्याच्यानंतर तिचं जे पोटात दुखायला लागलं ते तिने काही खाल्लंच नव्हतं आणि औषधं जर तिला आत्ता लगेच औषधं घेणं खूप गरजेचं होतं कारण जर औषधं घेतली तर म्हटलं ती 1-2 तास आराम करून मग जाईल आणि मग तोपर्यंत राहिलं तर बरं होईल. म्हणून मग तिला पहिल्यांदा जेवायला दिलं. मी म्हटलं सकाळच्या चपात्या आहेत, तू पहिल्यांदा थोडंसं तरी खा आणि मग नंतर गोळ्या खा. जर तू म्हणजे नुसतंच असंच खाल्लं रिकाम्या पोटी तर उगाच चक्कर वगैरे येईल. इतक्या जास्त गोळ्यांचा डोस वगैरे दिलेला. त्याच्यामुळे मग पहिल्यांदा तिला जेवायला घातलं आणि मग त्यानंतर गोळ्या दिल्या. आता डॉक्टरकडून जाऊन आलो आहे आम्ही. नॉर्मली तिला काय इन्फेक्शन झालं असेल किंवा खाण्यात वगैरे काय प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यामुळे पोटात दुखत असावं असं डॉक्टरने सांगितलं. बघूया आजच्या दिवसात नाही राहिलं तर पुन्हा मग उद्या बोलवलं आहे. आजच्या दिवसाच्या गोळ्या दिल्यात म्हणजे आज आणि उद्याच्या. त्याच्यामध्ये जर नाही राहिलं तर मग पुन्हा मग बघूया मग काय होते ते. देव करो की तिचं लवकरात लवकर पोटात दुखणं थांबव. कारण की आपल्याला काहीही दुखत असेल तरी बाईला कधी असं बसून नसतं वगैरे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ती बरी होऊ दे. पटपट पटपट खा. तांदळाची भाजी मग गोळ्या खा आणि थोडा वेळ जरा बस मग जा. थर्ड इन्फॉर्मेशन तिला औषधं दिली आणि थोडा वेळ तिला आराम करायला सांगितलं. ओवीला सुद्धा अभ्यास करायला सांगितलं आणि मी साडीला इस्त्री करून घेतली. त्याचं कारण म्हणजे मकर संक्रांतीला साडी घातली होती आणि मग ती राहिली की तशीच राहते आणि मग असं कसं एकदा साडी इस्त्री करून ठेवली की मी नंतर मग जेव्हा पाहिजे असेल तेव्हा लगेच काढून नेसता येते. म्हणून मग मी दरवेळेस असंच करते. प्रत्येक वेळेस साडी घातली की पटकन इस्त्री करून ठेवायची. आणि आता म्हटलं वेळ आहे कारण मला केंद्रात जायचं होतं. आता हिला एकटीला ठेवून तर नाही जाऊ शकत. म्हणून मग मी म्हटलं आता वेळ आहे तर मग इस्त्री करून ठेवते. साडीला इस्त्री करून वगैरे ठेवली आणि त्यानंतर मग जेवण बनवलं जे की भाऊजींसाठी आणि तिच्यासाठी दिलं आणि तिची नजर काढली कारण म्हटलं आता मकर संक्रांतीला वगैरे जरा तयारी वगैरे केलेली आम्ही दोघींनी पण आणि नजर वगैरे काढूयात डोक्यात आलं माझ्या. म्हणून नजर काढली तिची. कसं जर आम्ही गावाला वगैरे असलो ना की आई वगैरे लगेच नजर काढते. सासूबाई पण आमच्या नजर काढतात, मम्मी वगैरे पण नजर काढते. त्याच्यामुळे खरंच फरक पडतो. आणि मग हा डबा तिच्याकडे दिला. अंश घरीच होता आणि भाऊजीसुद्धा घरीच होते आणि मग त्यांना जेवण आता ती इथून जाऊन कधी जेवण बनवणार वगैरे म्हणून मग मी पटकन जेवण बनवलं आणि मग तिला डबा दिला. त्याला रिक्षात बसवून दिलं आणि आता मी केंद्रात चालली आहे कारण आज गुरुवार आहे आणि दर गुरुवारी मी केंद्रात जातेच. आज 9 वाजलेत तरी पण मला केंद्रात गेलं नाही तर मला खूप कसं तरी वाटतं. त्याच्यामुळे मी आता केंद्रात जाते. तिला सोडलं, घरी जेवण वगैरे दिलं. चला केंद्रातून आली
आणि त्यानंतर मग आता निकिताला फोन केलेला मी. आवाज कमी कर मग. निकिताला फोन केलेला तर मग ती बोलली मला बरं वाटतंय म्हणून. तर मला तेव्हा म्हणजे जरा बरं वाटलं, कारण तिचं खूपच पोटात दुखत होतं. तिच्या सकाळपासून दुखत होतं. तिचा सकाळी फोन आलेला मला, पण म्हणजे दुपारी फोन आला. तेव्हा दुपारी इकडचे सगळे डॉक्टर बंद होतात, सगळे क्लिनिक बंद होतात. म्हणून मी म्हटलं की आता संध्याकाळपर्यंत कसं तरी थांबायला लागणार. नॉर्मल आपली गोळी घ्यायला सांगितली मी, पण तिला काय थांबलं नव्हतं. खूप तिची अवस्थाच खूप खराब झालेली. पण आता तिला वाटतंय बरं. आणि चला, मला पण आता तिला बरं वाटतं, मग मला पण जरा बरं वाटतं. नंतर म्हटलं जर आता ती तिकडे गेली तिच्या घरी आणि जर दुखायला लागलं, रात्रीचं वगैरे जास्त वाढलं तर मग काय करणार, असं मला टेन्शन आलेलं. पण बरं वाटतं. स्वामींनी खरंच आहेत स्वामी. आणि मी स्वामींना म्हटलं की लवकर तिला बरं कर, कारण मग कसं लहान आहे, अंश लहान आहे. आणि जेव्हा लहान बाळ असतं ना आपल्यासोबत, मग त्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं की आपलंच घेऊन बसायचं. एका घरातल्या बाईला असं घरात बसून नाही चालत. त्याच्यामुळे चला, मग आता आहे ती बरी. आपला व्लॉग पण आता इथेच आपण एंड करूया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.